गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी व्लॉगमध्ये। आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे कोकणी पद्धतीने बनवलं जाणारं चिकन। यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। इथे घेतले आहे 1 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 1.5 चमचा मालवणी मसाला घेतला तिखटपणासाठी, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, इथे 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर गार्निशिंगसाठी लागणारे जे आपण बारीक कापून घेणार आहे नंतर, 1 कांदा चौकोनी असा बारीक कापून घेतलाय। हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, याची मी तुम्हाला कृती दाखवते। हे आपलं गरम मसाल्याचं वाटण आहे, ह्याचं पण लागणारं साहित्य तुम्हाला आता ह्याच्यात दाखवते ह्याच्या पुढे। आणि आपण इथे 800 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। ह्याच्यात आपण बोनलेस चिकन जे आपण घेतो, ब्रेस्ट असतात पीस, ते आपण घेतलेलं आहे 400 ग्रॅम। मी 400 ग्रॅम आपले नॉर्मल रस्स्यामध्ये वापरले जाणारे तुकडे असतात तसे घेतलेले आहे ते। हे आपलं आहे लागणारं साहित्य या रेसिपीसाठी। आता आपल्याला प्रथम हे चिकन जे आहे त्याला आपण गरम मसाल्याचं वाटण जे केलेलं आहे ते आणि हळद या 2 गोष्टी लावून मॅरिनेट करून 10 मिनिटासाठी ठेवणार आहे आणि मग आपण आपल्या रेसिपीकडे वळणार आहे। आता हे मी मॅरिनेट करून घेते पहिलं। आपल्या गरम मसाल्याच्या वाटणासाठी लागणारं साहित्य पहिलं दाखवून घेते मी। इथे आपण 8 ते 9 काळी मिरी घेतलेले आहेत, 1 तमालपत्राचं पान, 1 चमचा आपण बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा धणे, अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे, 1 दालचिनीचा तुकडा, 6 ते 7 लवंग घेतलाय, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर, पुदिना आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा आपण घेतलाय। हे साहित्य आपल्याला मिक्सरला लावून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे, जे आपलं गरम मसाल्याचं वाटण होईल। आता हे मी मिक्सरला लावून घेते। वाटण आहे कांदा खोबऱ्याचं जे आपण चिकनमध्ये वापरणार आहे। ह्याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात आधीच आपले कांदे इथे बघू शकतात लांबड्या आकाराचे कापून घेतलेले, ते आपण भाजून घेतले आहेत, नॉर्मल तेलामध्ये भाजले। आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे जे आपण कांद्याच्या नंतर भाजून घेतले। ह्या दोघांची आपण पेस्ट असं वाटण करून घेणार आहे। जेव्हा तुम्ही वाटण बनवत असाल तेव्हा ओल्या खोबऱ्याच्या जागी सुकं खोबरं वापरा, त्याने जास्त चांगली चव येते। हे आता मिक्सरमध्ये लावून त्याचं वाटण करून घेते। हे आता आपण चिकनमध्ये गरम मसाला वाटलेला जो आहे ते आणि हळद टाकून त्याला चांगलं मॅरिनेट करून घेतोय। शक्यतो मॅरिनेशन हातानेच करावं, कोणत्याही वस्तूचं जर करत असाल तर त्याला मसाले एकदम आतपर्यंत लागले जातात। हे आपल्याला मॅरिनेट करून 10 मिनिटासाठी तरी कमीत कमी ठेवायचं, तर छान अशी मसाल्यांची चव येते। मग हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे। आता ह्याला झाकण लावून आपण 10 मिनिटासाठी ठेवून देऊ। आता आपण आपल्या चिकन बनवायच्या रेसिपीकडे वळूया। इथे चिकन मॅरिनेट करून भरपूर वेळ झालेला आहे। हे मी मॅरिनेशन करून ठेवलेलो, त्यानंतर आम्ही आमचा नाश्ता करून झालेला आहे। एवढा वेळ हा चिकन इथे मॅरिनेट होत होतं। कमीत कमी तुम्ही 10 मिनिटं तरी ठेवलं पाहिजे, जास्तीत जास्त तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही ठेवू शकता, त्याने चव चांगली लागते। आता इथे गॅसवर कढई ठेवून घेतली, त्यात आपण ॲड करतो आहे 2 चमचे तेल। चिकनला लागणारं साहित्य अगदी कमी आहे, तुम्ही जर वाटण व्यवस्थित पद्धतीने आणि चांगले मसाले ॲड करून जर केलं तर चिकनला अगदी सुंदर अशी चव येते। तर हे मोस्टली वाटणावर बेस्ड आहे, पूर्ण मसाले खूप कमी प्रमाणात वापरले जातात। तेल चांगलं तापवून घ्यायचंय।
आपलं तेल चांगलं तापलंय. यात आपण चेचलेली लसूण ॲड केली आहे. चांगली परतवून घेणार आहे. आपली लसूण झाली आहे ब्राऊन. आता आपण ॲड केला आहे कांदा. एक बारीक ते मध्यम आकाराचा कांदा चौकोनी आपण असा कापून घेतलेला आहे. जास्त कांदा लागत नाही ह्याला. दोन मिनिटं आपण ह्याला झाकण लावून कांदा शिजवून घेऊया. गॅस मध्यम आचेवरच ठेवलाय. बघू शकता झाकणाला छान अशी वाफ आली आणि पाणी सुटलंय. ते आपण आतमध्ये सोडायचंय. पाण्यातच जरा कांदा शिजतो. अजून ह्याला आपण 1 मिनिट झाकण लावून ठेवतोय. वाफेवर पूर्ण शिजवून घ्यायचंय आपल्याला. 1 मिनिट झालंय आपल्याला झाकण ठेवून. कांदा पण आपला होत आलाय. आपले मसाले ऍड करतोय. काश्मीरी लाल ऍड करतो आहे याच्यात. मालवणी तिखट. हे तिखटपणासाठी आहे. काश्मीरी आपण लाल रंगासाठी ऍड केलेले. गॅस कमी करून घ्यायचा जेव्हा मसाले ऍड कराल तेव्हा, नाही तर मसाले करपून जातील. आता या कांद्यावर आणि मसाल्यावर आपण मॅरिनेट केलेलं आपलं चिकन लावून घ्यायचंय. मिक्स नाही करायचं अगोदर. अशा प्रकारे लावून घेतले. आता आपण झाकण लावून ह्याला 5 मिनिटांसाठी ठेवायचे. नंतर आपण ते मिक्स करून घेणार आहे पूर्ण. आपल्याला 5 मिनिटं झाली आहेत इथे झाकण लावून. बघू शकता. आता ह्याला आपण मिक्स करून घेणार आहे. पहिल्यांदा आपण बिलकुल हलवलं नव्हतं. मसाल्यावरती चिकन आपण लावलेलो. आता आपण ढवळून घेऊ शकतो. तर मसाला एकत्र करून घेणार आहे. यात आता आपण साधारण 1 वाटी पाणी ऍड करतो आहे. ज्या भांड्यात मॅरिनेट केलेलं त्यातच हे पाणी घेतलंय मी. तेच आपण टाकतोय. सगळे मसाले त्यात परत जातील. हे 1 वाटी पाणी टाकले. आता आपण झाकण लावून घेऊया. तर हे इथे मी काचेचं झाकण न ठेवता हे आपलं स्टीलचं जे ताट असतं नॉर्मल आपण जेवायला वगैरे वापरतो तसं तुम्ही कोणतंही
ज्याला असं खोलगट असेल असं भांडं घेऊ शकता, ताट वगैरे. ह्याच्यात आपण पाणी टाकणार आहे थोडंसं आणि त्या वाफेवर आपलं चिकन शिजणार आहे. आपण डायरेक्ट चिकनमध्ये नाही ॲड करत आहे पाणी, पण वाफेवर असं शिजवून घेतोय. ह्याला आपल्याला साधारण 10 मिनिटासाठी असं ठेवायचंय. तर आपण झाकण काढून बघूया. 5 मिनिटं झाली आहेत. बघू शकता पाण्याचं प्रमाण इथे कमी झालंय आणि आपला चिकनमध्ये ग्रेव्ही अशी वाढून आलेली आपली. मिक्स करून घेऊया. आता झाकणावर जे आपण पाणी ठेवलेलं, जे ऑलमोस्ट गरम झालेलं चांगलंच उकळी येण्यासारखं, ते गरम पाणी आपण ॲड करून घेतले. आपल्याला थंड पाणी बिलकुल ह्याच्यात ॲड नाही करायचे. बघू शकता मसाल्याचा रंग सुद्धा छान आलाय अगदी. आता आपलं नॉर्मल काचेचं जे झाकण होतं अगोदरचं ते आपण लावले आता, आणि आता 10 मिनिटं आपल्याला ठेवायचंय. हे आपल्याला चिकन झाकण आपण काचेचं लावून ठेवलेलं, त्याला साधारण 10 ते 15 मिनिटं झाली आणि आपलं चिकन पण शिजलंय बघू शकता. आता ह्याच्यात आपण आपलं फायनल इन्ग्रेडियंट ॲड करतोय, जे आहे कांदा खोबऱ्याचं जे वाटण बनवून घेतलेलं ते आपण ॲड केलंय. वाटण ॲड केल्याच्या नंतर बघू शकता असं रस्स्याला घट्टपणा आलाय पूर्ण. आणि आपण चिकन शिजताना जे गरम पाणी घातलेलं त्याच्यामुळे चिकनला छान अशी तरी आली आहे. जर तुम्ही थंड पाणी ॲड केलं ती वरती तरी येणार नाही मसाल्याची, तर गरम पाणीच ॲड करा. थोडंसं आपण पाणी ॲड करतोय. मिक्सरमध्ये मसाला आपला जो राहिलेला त्यात गरम पाणीच टाकलं आणि ते आपण ॲड करून घेतले. आता आपण लास्टला टाकतो आहे चवीप्रमाणे मीठ. मीठ आपण अगोदर ॲड बिलकुल. पुन्हा आपण 5 मिनिटं झाकण लावून ठेवणार आहे ह्याला. आता आपलं चिकन झालं आहे रेडी. बघू शकता रस्सा घट्ट झालाय. गॅस बंद करून घेतला आपण. आता मी हे तुम्हाला सर्व करून दाखवते. कोथिंबीरीने गार्निशिंग करणार आहे आपण फायनल, आणि मी तुम्हाला फायनल लुक दाखवते डिशचा आपल्या. ही झाली आहे आपली फायनल डिश रेडी. हे चिकन आपल्याला तांदळाच्या भाकरीसोबत, कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत अतिशय सुंदर असं लागतं, चविष्ट. जरूर ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी ते. आपण भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जर अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला अजून बघायच्या असतील तर. आणि आपण कोणती नवीन रेसिपी बनवून दाखवू शकतो हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आपण ट्राय करू ती बनवायची. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.